त्यांनी या पदाचा गैरवापर केलेला आहे। जोपर्यंत अजितदादा पवार या गोष्टीची चौकशी होत नाही, त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत अजितदादा पवारांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ना। बघा, असं बोलण्यानं काही हे प्रकरण दाबून राहणार नाही, त्याच्यावर पडदा टाकला जाणार नाही। आणि गेले 3-4 दिवस महाराष्ट्रामध्ये जे वातावरण सुरू आहे ते सगळे येडे वाटतात का अजितदादा पवारांना? किती दिवस बोलणार खोटं? किती दिवस तुम्ही त्या पार्थ पवारांच्या कर्तृत्वावर तुम्ही किती दिवस पांघरून घालणार? हे बघा, पुण्यामध्ये महार वतनाच्या संदर्भात, देवस्थान समितीच्या जमिनींच्या संदर्भात शेकडो प्रकरणं पुण्यामध्ये आहेत आणि सरकारमधले आणि सत्तेमधली लोक याचा मलिदा चाकतात। अजितदादा पवारांनी आपल्या ऑफिसचा, आपल्या पदाचा, आपल्या इमेजचा गैरवापर केलेला आहे आणि त्याचा फायदा त्यांच्या मुलानं घेतलेला आहे। त्यामुळे अजितदादा पवारांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर राहता येणार नाही। कायद्याच्या भाषेत मी वारंवार सांगतोय की ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला, म्हणजे आपल्या कार्यालयाचा फायदा घेणं वैयक्तिकरणासाठी, आणि त्यांनी तो घेतलेला आहे। संविधानाची किंवा मंत्रिपदाची शपथ घेत असताना तुम्हाला अशा गोष्टी अलाव करत नाही आपलं संविधान। तुम्ही इथल्या व्यवस्थेचे, इथल्या मालमत्तेचे, इथल्या सार्वजनिक मालमत्तांचे, इथल्या सर्व माणसांच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही त्या पदाची शपथ घेतलेली आहे, परंतु त्यांनी या पदाचा गैरवापर केलेला आहे। जोपर्यंत अजितदादा पवार या गोष्टीची चौकशी होत नाही, त्याचा सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत अजितदादा पवारांनी आपला राजीनामा दिला पाहिजे ना। आणि ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या नावाखाली सोनिया गांधींना राजीनामा द्यावा लागला आहे, अशोकराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला आहे, एकनाथराव खडसेंना राजीनामा द्यावा लागला आहे, महादेवराव शिवणकरांना राजीनामा द्यावा लागला आहे, सुतारांना राजीनामा द्यावा लागला आहे। अशी कितीतरी उदाहरणं आहेत ना महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं अजितदादा पवारांना आपल्या पदावर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।